आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असं नको बोलूस रेवती. अगं परमेश्वर बघत असतो. तो असा अन्याय नाही होऊ देणार रुद्रवर. हे बघ नंदिनी, मला असं होऊ द्यायचं नाही. माझ्या नशिबात रुद्र माझ्यापासून दूर राहणंच लिहिलं असेल तर ठीक आहे, तेही सहन करेन मी. पण त्याचं भलं होणार असेल तर मी काही करायला तयार. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? मी रुद्रला रिहॅबमध्ये पाठवायचा निर्णय घेतलाय नंदिनी. अगं पण मला जर माझा रुद्र बरा व्हावा असं वाटत असेल तर मला हे करावंच लागेल. मी माझ्या रुद्राला वाचवू शकले नाही तर काय अर्थ आहे ग माझ्या जगण्याला? माझ्या काळजावर दगड ठेवून मला हे करावंच लागेल. अगं पण नंदिनी, प्लीज नंदिनी, मला हे करण्यापासून अडवू नकोस. माझ्या रुद्रच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. मी माझ्या नवऱ्याला गमावलं, आता मुलाला नाही गमावू शकत मी. नंदिनी, तू आहेस ना ग माझ्यासोबत? म्हणजे तुला हे योग्य वाटत असेल तर ठीक आहे. मला वाटलंच होतं तू मला साथ देशील. नंदिनी, आईला खंबीर व्हावंच लागतं. मला साईन हवी आहे तुझी. प्लीज या फॉर्मवर सही कर. नंदिनी, मुलांच्या भल्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आईच कठोर होऊ शकते. देव न करू आपण उशीर केला तर? नाही नाही नाही. थँक यू. चला, आता माझ्या मार्गातला अडथळा दूर होणार. या सगळ्या साम्राज्याची धुरा आता तुलाच सांभाळायची रेवती. सज्ज हो. हा, पण त्याआधी तो गौरी नावाचा किडा या घराला पुन्हा लागण्याआधी त्याचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल. चंदू, ए चंद्या, कुठे उलटला काय माहिती.
श्रावंती आंटी. हॅलो. काय झालं? आईने सही केली. म्हणजे तिची परवानगी आहे. न देऊन सांगेल कुणाला? रुद्र ठार वेडा होण्याआधी त्याला उपचार घ्यायची गरज आहे. उद्या रिहाब मधली माणसं येतील आणि त्याला उपचारांसाठी घेऊन जातील. हॅलो हॅलो हॅलो. आज तुला डोळे भरून बघायचं होतं रे. तर एकदा इथून गेलास की कोण जाणे कधी भेट होईल. तू गेलास की घर खायला उठेल रे मला. रुद्र.